नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. स्वामींची नित्य सेवा केल्याने काय होते? तर अनेक भक्त रोज स्वामींची पूजा करतात, नामस्मरण करतात, आरती करतात, जप करतात, तारक मंत्र म्हणतात. नित्य सेवेतील रोज 3 अध्याय वाचत असतात. तर आपापल्या परीने जेवढी जमेल तेवढी रोज आपण सेवा करत असतो. पण अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो, मी रोज सेवा करतो पण त्याचा खरा लाभ काय होतो? मला त्याचे काय फळ मिळणार? स्वामी माझी सेवा स्वीकारतात का? मला त्याची फलश्रुती मिळेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे बघा. नमस्कार, स्वागत आहे तुमचं MS10 माझे स्वामी या चॅनलवर. कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा. स्वामींची नित्य सेवा म्हणजे काय? रोज 11 माळी जप आणि स्वामी चरित्र सारामृतातील 3 अध्याय म्हणजेच ही झाली स्वामींची नित्यसेवा. त्याचबरोबर स्वामींचा नैवेद्य, स्वामींची आरती हे आपण त्याबरोबर करतच असतो. पण नित्यसेवा म्हणजे रोज श्रद्धेने आणि प्रेमाने स्वामींना स्मरण करणे, स्वामींना हाक मारणे म्हणजेच नित्यसेवा. यामध्ये आपण स्वामींच्या फोटोची पूजा करतो, स्वामींच्या मूर्तींची पूजा करतो, तारक मंत्राचा जप करतो, स्वामी चरित्राचं वाचन करतो, आरती म्हणतो, नामस्मरण करतो, स्वामींना नैवेद्य दाखवतो. हे सर्व येतं स्वामींच्या नित्यसेवेमध्ये. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेवा मोठी किंवा छोटी नसते, ती भावनेने केली जाते. मनातला भाव जर तुमचा शुद्ध असेल, चांगला असेल, तर मग ती 5 मिनिटाची का होईना सेवा दिवसभर तुम्हाला प्रसन्न ठेवते आणि दिवसभर स्वामींच्या नामस्मरणामध्ये ठेवते. जर तुम्ही मनातला भाव स्वामींच्या चरणी अर्पण करून, विश्वास स्वामीवर ठेवून, श्रद्धा ठेवून जर तुम्ही ती सेवा केली असेल, किंवा तासनतास काही काही स्वामींच्या समोर बसतात पण मन दुसरीकडेच असतं, तर अशा पद्धतीने सेवा स्वामींपर्यंत पोहोचत नाही. स्वामींच्या सेवेमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असेल तर ती आहे आपल्या मनातला भाव. स्वामींना आपल्या मनातला भावच हवा असतो. आपण किती करतोय, केवढं मोठं करतोय, किती उशिरा बसतोय याशी काही घेणं देणं नसतं स्वामींना. आपल्या मनातला भाव कसा आहे हेच स्वामी बघत असतात. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकजण मानसिक तणावात आहे. पैशांची चिंता, घरातील समस्या, नोकरीतील अडचणी, मुलांचे शिक्षण, लग्नाच्या समस्या, अशा अनेक गोष्टींमुळे मन अस्वस्थ होते. जेव्हा आपण रोज स्वामींचे नाम घेतो तेव्हा मन हळूहळू शांत होऊ लागते. स्वामींचे नाव म्हणजे एक प्रकारची आध्यात्मिक ऊर्जा आहे, जी मनातील नकारात्मक विचार कमी करते. म्हणूनच अनेक भक्त सांगतात की स्वामींची सेवा सुरू केल्यापासून माझे मन शांत झाले. दुसरी स्वामींची अशी प्रचिती आपल्याला येते नित्यसेवा करायला लागल्यावर, की संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते. स्वामींची सेवा केल्याने जीवनातील संकटे पूर्णपणे नाहीशी होतील असे नाही, परंतु त्या संकटाचा सामना करण्याची ताकद मिळते. जेव्हा एखादी अडचण येते तेव्हा सामान्य माणूस घाबरतो, पण स्वामी भक्तांच्या मनात विश्वास असतो की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा विश्वासच त्याला पुढे नेण्याची प्रेरणा देत असतो. घरातील वातावरण सकारात्मक होते. जर तुम्ही नित्य सेवा करत असाल तर घरातील वाद कमी होतात, भांडणे कमी होतात, एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर वाढतो. अनेक भक्तांचा अनुभव आहे की नित्य सेवा सुरू केल्यानंतर घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले, घरामध्ये प्रसन्न वाटतं. अशा अनेक भक्तांचे अनुभव आहेत. घरातील नकारात्मक ऊर्जा हळूहळू दूर व्हायला लागते. तुम्ही जर रोज नित्यसेवा घरामध्ये करायला लागला तर आपल्या आसपास अनेक प्रकारच्या नकारात्मक गोष्टी असतात, जे आपल्याला कळतही नाही. मस्त राग, भीती, चिंता, वाईट विचार यांचा आपल्या मनावर परिणाम होतो. स्वामींचे नामस्मरण म्हणजे जणू आध्यात्मिक कवच आहे. ते कवच या सगळ्या गोष्टींपासून आपली सुरक्षा करत असते, एक प्रकारचं आपल्याला रक्षण देत असतं त्या सगळ्या गोष्टींमधून. रोज सेवा केल्याने मन अधिक मजबूत होते आणि नकारात्मकतेचा प्रभाव आपल्यावर कमी होतो. त्यामुळे आपलं मन शांत आणि समाधानी वाटतं आपल्याला. दुसरा एक फळ आपल्याला मिळतो नित्यसेवाचा, की आत्मविश्वास आपला वाढतो. जेव्हा आपल्याला असं वाटतं की स्वामी माझ्या पाठीशी आहेत, तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढतो. तो प्रत्येक काम धैर्याने करू लागतो. अपयश आले तरी तो खचत नाही, कारण त्याला विश्वास असतो की स्वामी योग्य वेळ आल्यावर योग्य फळ देतील. स्वामी भक्तांच्या मनामध्ये हा विश्वास असतो की योग्य वेळ आल्यावर योग्य काय ते स्वामी आपल्याला देतील. स्वामी आपल्या पाठीशीच उभे आहेत, असा आत्मविश्वास
प्रत्येक स्वामी भक्तामध्ये असतो जो स्वामींची नित्य सेवा करत असतो. कर्मशुद्धी होते नित्यसेवा जर तुम्ही रोज करायला लागला तर. आपल्या जीवनात जे काही घडते ते आपल्या कर्माशी संबंधित आहे. स्वामींची नित्यसेवा केल्याने मन शुद्ध होते, चांगले विचार निर्माण होतात, वाईट सवयी कमी होतात आणि हळूहळू व्यक्ती सकारात्मक मार्गावर चालू लागतो. आपल्या जीवनातील जे काही घडत आहे ते आपल्याच कर्माशी संबंधित आहे असा विचार करून आपण त्या संकटांना सामोरे जात असतो. सुरुवातीला अनेक भक्त उत्साहाने सेवा सुरू करतात, पण काही दिवसांनी कंटाळा येतो. नित्यसेवा सातत्याने केल्याने भक्ती अधिक दृढ होते. स्वामींशी एक वेगळे नाते निर्माण होते. भक्ताला सेवा केल्याशिवाय दिवस अपूर्ण वाटू लागतो. आता अनेक भक्त असे आहे ज्यांनी जर सेवा एक दिवसाची जर खंड त्यांचा पडला, एक दिवस जरी त्यांनी सेवा केली नाही तर त्यांना काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. तर मी अगोदर सांगताना म्हणूनच सांगितलं की मनातला भाव महत्त्वाचा आहे. आपण किती करतोय, किती पोथ्या वाचतोय, किती नामजप करतोय याच्याशी काही घेणं देणं नाही स्वामींना फक्त मनातला भाव हवा आहे. तर आपली जी काही सेवा आहे तर ती सेवा अखंडपणे सुरू ठेवावी. 1-2 दिवसाचा गॅप पडला, काही कारणानिमित्त पडला तर काही हरकत नाही, पण त्यावेळी तुमचं नामस्मरण सुरू ठेवा. पण सातत्य हे नित्यसेवेमध्ये असलं पाहिजे, तरच आपण स्वामींशी कनेक्टेड असू शकतो. दुसरा एक खूप चांगला अनुभव आपल्याला मिळतो, खूप चांगलं फळ आपल्याला नित्यसेवेचं मिळतं, ते म्हणजे स्वामींची कृपा आपल्याला अनुभवायला मिळते. स्वामींची कृपा कशी असते तर ती नेहमी चमत्काराच्या रूपातच दिसेल असे नाही. आता बरेच भक्त स्वामींच्या चमत्कारासाठीच त्यांची सेवा करत असतात आणि अनेक भक्त असे असतात की त्यांना चमत्कार नको असतो, पण आपली सेवा स्वामींपर्यंत रोज पोहोचली पाहिजे किंवा रोज आपण त्यांच्या चरणी आपली सेवा अर्पण केली पाहिजे असा त्यांच्या मनातला भाव असतो. जरी स्वामींनी काही अनुभव दिले, प्रचिती दिली, चमत्कार दाखवला किंवा नाही दाखवला, तरी पण मी माझी जी काही सेवा आहे ती स्वामींच्या चरणी अर्पण करणार. हा भाव जिथे असतो ना, तर समजा की स्वामी मग तुमच्या पाठीशीच आहेत. स्वामींचा खूप मोठा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी. असा जर भक्त तुम्हाला कुठे भेटला असेल तर, किंवा तुम्हीही असा विचार करत असाल तर नेहमी चमत्काराच्या रूपातच दिसेल आपल्याला स्वामी, असं नाही की योग्य कधी आपल्याला व्यक्ती भेटतो तुम्ही अडचणीत असाल तर, कधी अडलेले काम तुमचे पूर्ण होते, कधी मोठे संकट टळते, कधी मनातील भीती दूर होते, तर हीच स्वामींची कृपा असते. चमत्कार असं काही नसतं की साक्षात स्वामी तुमच्या समोर येऊन उभे राहणार, तर असं काही नसतं. योग्य वेळ आली की एखादा व्यक्ती येतो, तुम्हाला त्या गोष्टीबद्दल मार्गदर्शन करतो किंवा मदत करून जातो. तुमचं एखादं काम खूप महिन्यांपासून अडलेलं आहे तर ते नित्यसेवा करायला लागल्यावर ते पूर्ण होतं. कधी कधी मोठं संकट टळतं. मनातली जी काही भीती आहे तर ती भीती तुमची कमी होते. तर असे चमत्कार घडून येतात जेव्हा आपण रोज स्वामींची नित्यसेवा करत असतो. नित्यसेवेचा सर्वात मोठा लाभ म्हणजे आध्यात्मिक प्रगती. भक्त हळूहळू स्वतःला ओळखू लागतो, त्याला जीवनाचा खरा अर्थ समजू लागतो. भौतिक सुखापेक्षा आत्मिक आनंद महत्त्वाचा वाटू लागतो. स्वामींशी भावनिक नाते निर्माण होते. सतत सेवा केल्याने भक्त आणि स्वामी यांच्यामध्ये एक अतूट बंधन निर्माण होते. भक्त प्रत्येक गोष्ट स्वामींना सांगतो. दुःख असो किंवा आनंद, तो स्वामींशी मन मोकळा संवाद साधत असतो आणि त्याला वाटते की स्वामी त्याचं सगळं ऐकत आहेत आणि ऐकतही असतात स्वामी. महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही भक्त म्हणतात, मी इतकी सेवा करतो पण माझी इच्छा पूर्ण होत नाही. लक्षात ठेवा, सेवा ही व्यवहार नाही. सेवा म्हणजे समर्पण, स्वामींना पूर्णपणे शरण जाणे. स्वामींना अट घालून भक्ती केली तर निराशा येऊ शकते, पण निस्वार्थ भावनेने सेवा केली तर स्वामी योग्य वेळी योग्य तेच आपल्याला देत असतात. तर एका भक्ताने अनेक वर्षे स्वामींची सेवा केली. त्याच्या जीवनात अनेक अडचणी होत्या, कधी आर्थिक संकट, कधी आरोग्याच्या समस्या, पण त्याने सेवा सोडली नाही. एक दिवस त्याने स्वामींना विचारले, स्वामी, मी इतकी वर्षे सेवा करतोय तरी माझ्या समस्या का संपत नाही? त्याच रात्री त्याला स्वप्नात स्वामी दिसले आणि म्हणाले, संकटे दूर करण्यापेक्षा तुला संकटामध्ये मजबूत बनवणे हे अधिक महत्त्वाचे आहे. आणि तेव्हापासून त्या भक्ताच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. तर स्वामी भक्तांनो, स्वामींची नित्य सेवा केल्याने केवळ बाह्य लाभ मिळत नाही, तर मन शांती, आत्मविश्वास, सकारात्मकता, आध्यात्मिक प्रगती आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव मिळतो. म्हणून दररोज थोडा वेळ काढा. फक्त 10 मिनिटे जरी असली तरी श्रद्धेने स्वामींचे नामस्मरण करा. स्वामींना प्रेमाने हाक मारा आणि विश्वास ठेवा, अशक्य ही शक्य करतील स्वामी.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वामी भक्तीशी संबंधित असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.